नमस्कार मित्रांनो, नीती आय एस या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन म्हणजे CGL या परीक्षेविषयी माहिती घेणार आहोत. या परीक्षेच्या माध्यमातून भारत सरकारच्या अखत्यारीतील विविध मंत्रालय, विभाग आणि संस्था यांमध्ये गट ब तसेच गट क चे कर्मचारी निवडले जातात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा, म्हणजे तुम्हाला या परीक्षेविषयीची संपूर्ण माहिती घेता येईल. या परीक्षेतर्फे भरली जाणारी पदे ही पुढील प्रमाणे आहेत. गट ब यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे NCB आणि इन्कम टॅक्स या विभागामध्ये इन्स्पेक्टर, CBI नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA आणि NCB मध्ये सब इन्स्पेक्टर हे पद, इतर मंत्रालय, विभाग आणि संस्थांमध्ये असिस्टंट हे पद, इंटेलिजन्स ब्युरो, परराष्ट्र मंत्रालय, आर्म फोर्सेस हेडक्वार्टर, सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस आणि इतर मंत्रालय, विभाग, संस्था यांमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही पदे येतात. गट क या संवर्गात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे CBDT आणि एक्साइज अँड कस्टम्स यामध्ये टॅक्स असिस्टंट हे पद, CAG व कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट यामध्ये ऑडिटर हे पद, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये सब इन्स्पेक्टर हे पद, CAG व इतर मंत्रालय, विभाग आणि संस्थांमध्ये अकाउंटंट ही पदे येतात. मित्रांनो, UPSC तर्फे घेतल्या जाणाऱ्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन नंतर SSC तर्फे घेतली जाणारी CGL ही परीक्षा अशी एकमेव परीक्षा आहे की ज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध संवर्गातील पदे भरली जातात. मित्रांनो, आम्ही NCB आणि NIA मधील सब इन्स्पेक्टर या पदासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये वरील पदे सोडून इतर पदांसाठीच्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि अंतिम निवड याची आपण माहिती घेणार आहोत. तसेच CBI मध्ये इन्स्पेक्टर या पदासंदर्भात आम्ही एक व्हिडिओ तयार केलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पाहाव्यास मिळेल. या व्हिडिओमध्ये आता आपण पात्रता, निवड प्रक्रिया, अंतिम निवड, सेवा वाटप किंवा पद वाटप याची माहिती घेऊयात. पात्रता यात नागरिकत्व, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता काय असावी लागते याची माहिती आहे. नागरिकत्व: उमेदवार हा भारत किंवा नेपाळ किंवा भूटानचा नागरिक असावा, किंवा उमेदवार हा 1 जानेवारी 1962 पूर्वी भारतात कायमस्वरूपी वास्तव्याच्या हेतूने आलेला तिबेटी शरणार्थी असावा, किंवा उमेदवार ही भारतीय मूळ असलेली अशी व्यक्ती असावी जी पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका, केनिया, युगांडा, टांझानिया, झांबिया, मलावी, जैरे, इथिओपिया, व्हिएतनाम येथून स्थलांतर करून भारतात कायमस्वरूपी वास्तव्याच्या हेतूने आलेली आहे. पण B, C, D आणि E प्रवर्गातील व्यक्तीकडे भारत सरकारने जारी केलेले सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा: CGL या परीक्षेतर्फे विविध संवर्गातील एकूण 33 पदे भरली जातात. यामुळे पदनिहाय वयोमर्यादा ही वेगवेगळी आहे, जी खालीलप्रमाणे आहे. यात किमान 18 ते कमाल 27 वर्षे, किमान 20 ते कमाल 27 वर्षे, किमान 20 ते कमाल 30 वर्षे, कमाल 30 वर्षे आणि कमाल 32 वर्षे अशी आहे. यात विशिष्ट प्रवर्गांना वयामध्ये सूट देखील उपलब्ध आहे. वयोगट: किमान 18 ते कमाल 27 वर्षे या वयोगटात एकूण 11 पदे येतात. ती खालीलप्रमाणे आहेत. वयोगट किमान 20 ते कमाल 30 यामध्ये एकूण 6 पदे येतात. ती खालीलप्रमाणे आहेत. वयोगट किमान 18 ते कमाल 30 यामध्ये 2 पदे येतात. ती अशी आहेत. वयोगट वयवर्ष 30 पेक्षा जास्त नाही, यात खालील 11 पदे येतात. वयोगट वयवर्ष 30 पर्यंत एकूण 2 पदे आहेत. वयोगट वयवर्ष 32 पर्यंत एका पदाचा अंतर्भाव होतो. शैक्षणिक पात्रता: CGL या परीक्षेत गट ब आणि गट क ची विविध पदे येत असल्याकारणाने या विविध पदांसाठी पात्रता देखील विविध आहे. यात असिस्टंट ऑडिट ऑफिसर किंवा असिस्टंट अकाउंट ऑफिसर या पदासाठी आवश्यक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून पदवी अशी आहे. त्याचबरोबर वरील पदांसाठी प्राधान्यक्रम देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे खालील पात्रता इच्छित आहे. उमेदवार हा चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA किंवा कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंट किंवा
कंपनी सेक्रेटरी किंवा M.Com किंवा मास्टर इन बिझनेस स्टडीज किंवा MBA इन फिनान्स किंवा मास्टर इन बिझनेस इकॉनॉमिक्स असावा ही इच्छित पात्रता आहे. आयोगातर्फे प्रदर्शित जाहिरातीमध्ये नमूद दिनांक रोजी वरील इच्छित पात्रता तसेच आवश्यक पात्रता हे धारण करणे बंधनकारक आहे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठीची आवश्यक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, पण त्याने इयत्ता 12वी ही गणित विषय घेऊन किमान 60% गुणांसहित पास केलेली असावी, किंवा उमेदवार हा अशी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा ज्यात त्याने पदवीला सांख्यिकी हा विषय घेतलेला असावा. इतर सर्व पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी वा समकक्ष उत्तीर्ण असावा. तसेच UGCने मान्यता दिलेल्या संस्थांमधून मुक्त आणि दुरस्थ पद्धतीने घेतलेली पदवी किंवा पदविका किंवा प्रमाणपत्र हे वैध असेल. तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पण अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक पात्रता ही जाहिरातीमध्ये नमूद दिनांक रोजी किंवा त्याआधी धारण करणे त्यांच्यासाठी बंधनकारक असेल. याविषयीची अधिक माहिती ही अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली असते. इतर पात्रता. खालील पदांसाठी कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजेच CPT ही देणे आवश्यक आहे. म्हणजेच या पदांसाठी CPT देणे ही एक बंधनकारक गोष्ट असते. यात खालील पदे येतात. असिस्टंट सेक्शन ऑफिसर सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसमध्ये, असिस्टंट सेक्शन ऑफिसर परराष्ट्र मंत्रालयामध्ये, असिस्टंट सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसमध्ये, असिस्टंट खाण मंत्रालयामध्ये. निवड प्रक्रिया. यात परीक्षा आणि अर्ज कुठे करावा याची माहिती आहे. परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे घेतली जाणारी कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन म्हणजेच SSC CGL ही आहे. यासाठीची अधिकृत जाहिरात आणि अर्ज हे ssc.nic.in या संकेतस्थळावर असतात. परीक्षा पद्धती. यात खालील 4 स्तर किंवा टियर येतात. टियर 1 हा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजेच CBE असते. टियर 2 ही सुद्धा CBE असते. टियर 3 ही पेपर आणि पेन मोड किंवा पेन आणि पेपर मोड किंवा वर्णनात्मक ही परीक्षा असते. टियर 4 यात संगणक प्रावीण्य चाचणी म्हणजेच कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट किंवा CPT, स्किल टेस्ट किंवा कागदपत्रे पडताळणी यापैकी एक असते. टियर 1 कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन. हिचे स्वरूप हे ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणी असे असते. यात एकूण 100 प्रश्न हे 200 गुणांकरिता विचारण्यात येतात. चाचणीसाठीचा एकूण वेळ हा 60 मिनिटे इतका असतो. यात एकूण 4 भाग असतात, ज्यात सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी आकलन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन हे भाग असतात. हिची काठिण्य पातळी ही गणित या विषयाचा भाग सोडून पदवी स्तराची असते, तर गणित हा भाग इयत्ता 10वीच्या काठिण्य स्तराचा असतो. प्रश्नांचे माध्यम हे इंग्रजीच्या भागाव्यतिरिक्त इंग्रजी व हिंदी असे द्वैभाषिक असते, तर इंग्रजीचा भाग हा फक्त इंग्रजी माध्यमातच विचारण्यात येतो. या 4ही भागात प्रत्येकी 25 प्रश्न हे 50 गुणांसाठी विचारण्यात येतात. तसेच निगेटिव्ह मार्किंग हे 0.5 इतके असते, म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 0.5 इतके गुण कापले जातात. टियर 1चा अभ्यासक्रम, ज्यात सामान्य बुद्धिमत्ता हा भाग 1 असतो. यात जनरल मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग आणि ॲनालिटिकल ॲबिलिटी या विषयांवर प्रश्न विचारण्यात येतात. भाग 2 हा सामान्य ज्ञान याचा असतो. यात भर हा चालू घडामोडी, भारत आणि शेजारील देशांचा इतिहास, संस्कृती, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य नीती आणि वैज्ञानिक संशोधन यांवर असतो. भाग 3 हा गणित या विषयाचा असतो. यात गणित, भूमिती आणि सांख्यिकी या विषयांवर प्रश्न विचारले जातात. भाग 4 हा इंग्रजी आकलन म्हणजेच इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा असतो. यात उमेदवाराची योग्य इंग्रजी समजण्याची क्षमता, मूलभूत आकलन आणि लेखन क्षमता इत्यादी घटक तपासले जातात. टियर 2 कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. यासाठीची पात्रता ही टियर 1 पास करणे ही आहे. याचे स्वरूप हे ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाचणी असे असते.
यात एकूण 4 पेपर असतात, ज्यासाठीचे एकूण गुण हे 800 इतके असतात. प्रत्येक पेपरसाठीचा एकूण कालावधी हा 120 मिनिटे इतका असतो. पेपर 1 यात गणित विषयावर प्रश्न विचारले जातात. याची काठिण्य पातळी ही इयत्ता 10वीच्या स्तराची असते. या पेपरसाठीचे माध्यम हे हिंदी आणि इंग्रजी असे द्वैभाषिक असते. यात एकूण 100 प्रश्न हे 200 गुणांकरिता विचारण्यात येतात. पेपर 2 हा इंग्रजीचा असतो. याची काठिण्य पातळी स्तर हा 12वीचा असतो. याचे माध्यम हे इंग्रजी असते. यात एकूण 200 प्रश्न हे 200 गुणांसाठी विचारण्यात येतात. पेपर 3 हा सांख्यिकीचा असतो. याची काठिण्य पातळी ही पदवी स्तराची असते. तर प्रश्न माध्यम हे हिंदी आणि इंग्रजी असे द्वैभाषिक असते. यात एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातात. पेपर 4 हा सामान्य अध्ययन या विषयाचा असतो. याची काठिण्य पातळी ही पदवी स्तराची, तर प्रश्न माध्यम हे हिंदी आणि इंग्रजी असे असते. यात एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारण्यात येतात. पेपर 1, 3 आणि 4 यांच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग हे 0.5 इतके आहे. तर पेपर 2 साठी निगेटिव्ह मार्किंग हे 0.25 इतके आहे. टियर 2 मधील पेपर 1 व 2 हे सर्व पदांसाठी अनिवार्य आहेत. टियर 2 मधील पेपर 3 हा देणे फक्त अशा उमेदवारांसाठी बंधनकारक आहे जे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करू इच्छितात आणि जे उमेदवार या पदासाठी किंवा पेपरसाठी टियर 1 मध्ये निवड झालेले आहेत. तर टियर 2 मधील पेपर 4 हा त्याच उमेदवारांसाठी आहे जे टियर 1 मध्ये पेपर 4 देण्यासाठी निवड झालेले आहेत. थोडक्यात असिस्टंट ऑडिट ऑफिसर किंवा असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हा पेपर द्यावा लागतो. या पदांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना टियर 2 मधील फक्त पेपर 1 व पेपर 2 हे 2च पेपर द्यावे लागतात. यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि इन्कम टॅक्समध्ये इन्स्पेक्टर, CBI नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि NCB मध्ये सब इन्स्पेक्टर ही पदे येतात. टियर 2चा अभ्यासक्रम. पेपर 1 गणित अभ्यासक्रम. यात गणित, भूमिती आणि सांख्यिकी या घटकांवर प्रश्न विचारण्यात येतात. पेपर 2 इंग्रजी भाषा आणि आकलन अभ्यासक्रम. यात स्पॉट द एरर्स, फिल इन द ब्लँक्स, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, स्पेलिंग और डिटेक्टिंग मिसस्पेल्ड वर्ड्स, आयडम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इम्प्रूव्हमेंट ऑफ सेंटेन्सेस, active or passive voice of verbs, conversion into direct or indirect narration, shuffling of sentence parts, shuffling of sentences in a passage, close passage and comprehension passage या घटकांवर प्रश्न विचारले जातात. पेपर 3 स्टॅटिस्टिक्स किंवा सांख्यिकी याचा अभ्यासक्रम. यात कलेक्शन, क्लासिफिकेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, movements, skewness and kurtosis, correlation and regression, probability theory, random variable and probability distributions, sampling theory, statistical inference, analysis of variance, time series analysis, index numbers या घटकांवर प्रश्न विचारले जातात. पेपर 4 सामान्य अध्ययन अभ्यासक्रम. यात 2 भाग असतात. भाग A हा फायनान्स अँड अकाउंट्स याचा, तर भाग B हा इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नन्स याचा असतो. भाग A फायनान्स अँड अकाउंट्स अभ्यासक्रम. यात फंडामेंटल प्रिन्सिपल्स अँड बेसिक कन्सेप्ट्स ऑफ अकाउंटिंग यावर प्रश्न विचारण्यात येतात. भाग B इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नन्स अभ्यासक्रम. यात CAG यासाठीच्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी, फायनान्स कमिशन रोल आणि फंक्शन्स, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स अँड इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स, थिअरी ऑफ डिमांड अँड सप्लाय, थिअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट, फॉर्म्स ऑफ मार्केट अँड प्राइस डिटर्मिनेशन इन डिफरंट मार्केट्स, इंडियन इकॉनॉमी, इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन इंडिया, मनी अँड बँकिंग, रोल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन गव्हर्नन्स या घटकांवर प्रश्न विचारले जातात. टियर 3 पेन पेपर मोड किंवा वर्णनात्मक परीक्षा किंवा वर्णनात्मक पेपर. या पेपरचे स्वरूप हे वर्णनात्मक असते.
यातील उत्तर लेखनाची भाषा ही उमेदवाराने इंग्रजी किंवा हिंदी यापैकी एक निवडावी लागते. या पेपरसाठी एकूण 100 इतके गुण असतात. यासाठी एकूण 60 मिनिटे इतका वेळ देण्यात येतो. टियर 3चा अभ्यासक्रम. या पेपरमध्ये निबंध लेखन, सारांश लेखन, पत्रलेखन, अर्ज करणे या घटकांवर प्रश्न विचारले जातात. टियर 4 यात कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट, स्किल टेस्ट किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यापैकी एक किंवा यापैकी सर्व होऊ शकते. स्किल टेस्ट ही क्वालिफाईंग स्वरूपाची असते. डाटा एंट्री स्किल टेस्ट किंवा DEST असे तिला म्हणतात. ही या उमेदवारांनी देणे बंधनकारक असते ज्यांनी सेंट्रल एक्साइज अँड इन्कम टॅक्स यामध्ये टॅक्स असिस्टंट या पदासाठी प्राधान्यक्रम दिलेला आहे. यात उमेदवारांनी 8000 इतके की डिप्रेशन्स एका तासात इतक्या वेगाने नोंदविणे अपेक्षित असते. यात उमेदवारांना 2000 की डिप्रेशन्स असलेला एक पॅसेज किंवा उतारा दिला जातो. यासाठी देण्यात येणारा वेळ हा 15 मिनिटे इतका असतो. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजेच CPT. CPT ही देणे अशा उमेदवारांसाठी बंधनकारक आहे ज्या उमेदवारांनी परराष्ट्र मंत्रालयात किंवा केंद्रीय सचिवालय सेवेमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर तसेच खाण व सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन या खात्यामध्ये असिस्टंट या पदासाठी प्राधान्यक्रम दिलेला आहे. हिचे स्वरूप हे क्वालिफाईंग असते. यात 3 भाग येतात. भाग 1 वर्ड प्रोसेसिंग, भाग 2 स्प्रेडशीट्स, भाग 3 जनरेशन ऑफ स्लाइड्स. कागदपत्रे पडताळणी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. CGL परीक्षेसाठीचा प्राधान्यक्रम हा ऑनलाईन किंवा कागदपत्रे पडताळणी वेळेस घेतला जातो. यात खालील प्रमाणपत्रांच्या मूळ आणि छायांकित प्रती उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक असते. यात इयत्ता 10वी प्रमाणपत्र, पदवी किंवा इतर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सूट घेत असल्यास त्या संबंधित प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे यांचा अंतर्भाव होतो. कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर शारीरिक मानके चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी या घेतल्या जातात. ही चाचणी खालील पदांसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांसाठी बंधनकारक असते, जिचे स्वरूप हे क्वालिफाईंग आहे. पण उमेदवारांनी आपण शारीरिक मानके पूर्ण करत आहोत हे अर्ज करतेवेळीच पाहणे आवश्यक ठरते. यासाठीची पदे ही खालीलप्रमाणे आहेत. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मध्ये इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टर हे पद, CBI आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये सब इन्स्पेक्टर हे पद. या दोन्ही चाचण्या या संबंधित खात्यांतर्फे घेण्यात येतात. अंतिम निवड, सेवा वाटप किंवा पद वाटप हे प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांना टियर 1, टियर 2 व टियर 3 मध्ये असलेले एकूण गुण तसेच त्यांनी दिलेला प्राधान्यक्रम यावर ठरते. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या आवडीच्या पदांसाठी प्राधान्यक्रम देताना या गोष्टीची काळजी बाळगणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आज आपण केंद्र सरकारमध्ये असलेल्या गट ब आणि गट क च्या पदांविषयी माहिती घेतली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. मित्रांनो, तुम्हाला जर काही शंका किंवा तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच विविध करिअर संधींविषयी माहिती घेऊन येतच राहू. या आणि अशाच विविध करिअर संधींविषयी तसेच स्पर्धा परीक्षाविषयी उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.